मासिक पाळी येणं खरं तर स्त्रियांच्या शरीरासाठी अगदी नैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे काय तर 4 दिवस पाळीचे आले आणि गेले, हे इतकं अगदी सोपं असायला हवं. परंतु मासिक पाळी संबंधित आत्ताच्या सध्याच्या काळात इतक्या कंप्लेंट्स ऐकायला येतात. त्यातल्या त्यात अगदी कॉमनली ऐकली जाणारी कंप्लेंट म्हणजे अनियमित पाळी. 3 महिने 6 महिने पाळीच येत नाही, किंवा अगदी वर्षभर देखील काही स्त्रियांना पाळीच येत नाही. अमेनोरिया, काहींची तर खूप कमी वयातच पाळी गेलेली असते. असे अनेक सिम्पटम्स बघायला मिळतात. आणि त्यानंतर असतं हेवी ब्लिडिंग. हेवी ब्लिडिंग म्हणजे एखादा अवयव फाटल्यासारखं रक्त त्या स्त्रीच्या शरीरातून बाहेर पडत असतं. आणि अशा केसेसमध्ये काही स्त्रियांना तर अगदी बेडरिडन राहावं लागतं 4-5 दिवसांसाठी. त्यांच्याकडून कोणतंही काम होत नाही, कोणत्याच कार्याचा त्यांच्यामध्ये उत्साह राहिलेला नसतो, अन्नाचा देखील त्या स्त्रियांना वास येतो. अशी अनेक लक्षणं बघायला मिळतात. यातच एक असं लक्षण असतं की काही स्त्रियांना 2 पाळीच्या मध्ये अचानक ब्लिडिंग सुरू होते आणि म्हणजे पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट झालेलीही नसते, त्याआधीच ब्लिडिंग सुरू होते. आणि काही स्त्रियांना अगदी 1 पाळीपासून तर दुसरी पाळी येईपर्यंत स्पॉटिंग सुरूच असते. थेंब 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 असं रक्त स्पॉटिंग सुरू असते, त्याला स्पॉटिंग असं म्हटलं जातं. काही स्त्रियांना असतं डिस्मेनोरिया, म्हणजे काय तर पेनफुल ब्लिडिंग असते. अशामध्ये स्त्रियांना लोअर बॅक पेन, कमरेमध्ये दुखणं, मांड्यांमध्ये दुखणं, मांड्या अगदी जड आहेत असं जाणवणं, असे सगळे सिम्पटम्स बघायला मिळतात. काही स्त्रियांना प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम्स असतात, त्यामध्ये एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस अशी सुद्धा लक्षणं जाणवतात. काहींना ब्रेस्टमध्ये हेवीनेस किंवा छातीमध्ये गाठी झाल्या आहेत, छाती कडक झालीये, अशी देखील कंप्लेंट्स किंवा लक्षणं ऐकायला मिळत असतात. त्यानंतर असतं इरिटॅबिलिटी आणि मूड स्विंग्स आणि असतात फूड क्रेविंग्स. काही स्त्रियांना या काळामध्ये वेगवेगळं अन्न खाण्याची किंवा काहींना जेवणाचा वास येणं अशी देखील लक्षणं जाणवतात. आणि या सगळ्या लक्षणांमुळे ना स्त्रियांना पाळी संबंधित अगदी गैरसमज व्हायला लागलाय की मला पाळी येणार आहे तर माझी कंबर ही दुखणारच आहे, मला पाळी येणार आहे तर मला मूड स्विंग्स, मला चिडचिडपणा होणार आहे, किंवा जे काही सिम्पटम्स त्या दरम्यान स्त्रियांना जाणवत असतात, मी आता जे काही सांगितले, तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी कॉमनली स्त्रियांना कॉमन वाटायला लागले. पिरियड्स येत नाहीये 3 महिन्यांसाठी तर चला बरं झालं, ती किटकिट कमी, पिरियडचं दुखणं कमी असं स्त्रियांना वाटतं. परंतु पिरियड्स नाही आले म्हणजे ते शरीरामध्ये काहीतरी बिघड घडते, काहीतरी चुकीचं घडतंय. ते जे रक्त असतं जे तुमच्या शरीराबाहेर पडायला हवं ते पडत नाही, मग तेव्हा ते पोटातच राहतं, तेव्हा ते तुमच्या ओव्हरीजमध्ये गाठी निर्माण करतं आणि मग PCOD नावाचा तुम्हाला आजार बघायला मिळतो. पुढे चालून फायब्रॉइड्स किंवा असे अनेक युटेराईन फायब्रॉइड्स वगैरे आणि असे अगदी गर्भाशयाच्या रिलेटेड आणि तुमच्या पाळीच्या रिलेटेड तुम्हाला आजार व्हायला सुरुवात होते. मग तुमच्या चेहऱ्यावरही पिंपलच्या स्वरूपात ते दिसायला लागतं. असे अनेक प्रॉब्लेम्स स्त्रियांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल आणि मासिक पाळी दरम्यान यायला लागतात. परंतु अगदी स्त्रियांना ना ह्या सगळ्या गोष्टी कॉमन वाटायला लागल्या आहेत, म्हणून त्याकडे अगदी दुर्लक्ष केलं जातं. परंतु मी आज सगळ्या मैत्रिणींना सांगणार आहे, तुम्हाला यातलं अगदी चिडचिडपणा हे एवढं साधं लक्षण जरी मासिक पाळी संबंधित जाणवत आहे ना, तर तुम्ही नक्की तुमच्या जवळच्या वैद्यांना भेट द्यायला हवी आणि तुम्ही विचारायला हवं की तुमच्या मासिक पाळी संबंधित काही कुठेतरी चुकतंय किंवा तुमच्या शरीरात काही चुकीचं घडतंय का. तर तुम्हाला वैद्यकीय सल्ल्याचा मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही सल्ला घ्यायला हवा. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.